नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहासाच्या आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही विशिष्ट अशा महत्त्वाच्या मुद्द्यांविषयीची माहिती पाहिली होती. आतापर्यंत आपण बरेचसे काही प्रकरण पाहिले होते. ऑलरेडी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेली जिजाऊची लढाई असेल का विजापूरची लढाई असेल. अ, ज्या जिजाऊच्या आणि विजापूरच्या दोन्ही लढायांमध्ये मुअज्जम जो औरंगजेबाचा मोठा मुलगा होता याने आझमचा आणि कांबक्सचा पराभव केला होता आणि मुअज्जम हा बहादूर शाह या नावाने दिल्लीच्या गादीवर बसला होता, हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. बहादूर शहाचा मृत्यू हा 1712 मध्ये झाल्याचं आपण सांगितलं आणि 1712 मध्ये बहादूर शाहच्या मृत्यूच्या नंतर तो अतिशय कमनशिबी होता असं आपण सांगितलं, कारण त्याची मुलं त्याच्या मृतदेहाचं दफन करण्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये काय करत होती, तर मृतदेहाचं दफन करण्याच्या ऐवजी त्याची मुलं तिन्ही गोष्टीमध्ये आढळून येत होती. त्यापैकी पहिली जी गोष्ट होती ती होती मारामारी करणे आणि याच्या 3 मुलांना मारून जो सगळ्यात मोठा मुलगा होता बहादूर शहाचा, त्याचं नाव होतं जहादर शाह आणि हा जहादर शाह दिल्लीच्या गादीवर आला होता. तर बहादर शहाचा कालखंड 1712 तो 13 चा आहे. हे पण आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलं होतं. तर अझीमुशान, रफीउशान आणि जहानशाह या तिघांची हत्या करून जहादर शाह हा दिल्लीचा सम्राट बनलेला होता. यावेळी त्याला आपण सांगितलं की जुल्फिकार खानाच्या मदतीनं तो गादीवर आला होता आणि जुल्फिकार खानाला नंतर त्यानं आपला वजीर बनवलं होतं. परंतु याचाच प्रभाव हा जास्त वाढला होता, वजीराचा प्रभाव. जहादर शाहचा कालखंड आपण सांगितलं नर्तकीसाठीचा अनुकूल कालखंड आहे आणि त्याचा संपूर्ण कारभार हा त्याची प्रेमिका लाल कुवरच्या नियंत्रणाखाली होता. तर एकंदरीत अशा सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयीची माहिती आपल्याला जहादर शाहच्या बाबतीत आपण पाहिली आणि जहादर शाहच्या मृत्यूनंतर आपण सांगितलं की ॲक्चुअली काय झालं होतं, की जुल्फिकार खान आणि जहादर शाह यांच्यामध्ये जो वाद झाला होता, या वादाच्या नंतर याचा फायदा तर आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, फर्रुख सियारनं घेतला होता. फर्रुख सियरने. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा फर्रुख सियरने घेतला आणि फर्रुख सियरने 1713 मध्ये जहादर शाहच्या विरुद्ध एक लढाई लढली. ज्या लढाईमध्ये त्याने जहादर शाहचा आग्र्याजवळच्या लढाईमध्ये जहादर शाहचा पराभव केला होता फर्रुख सियरनी आणि फर्रुख सियर दिल्लीचा सम्राट हा 1713 ला बनला होता. नंतर त्याने जहादर शाहची हत्या पण केली, जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. प्लस फर्रुख सियर गादीवर बसला होता तो सय्यद ब्रदर्सच्या मदतीनं. यापैकी 2 भाऊ होते. मोठा होता अब्दुल्ला सय्यद आणि छोटा होता हुसेन अली सय्यद आणि या दोघांच्या मदतीनं फर्रुख सियर दिल्लीचा सम्राट बनला होता 1713 ला. ठीक आहे. तर अब्दुल्लाला त्यानं नंतर वजीर बनवलं होतं आणि हुसेन अली जो छोटा भाऊ होता त्याला मीर बक्षी बनवलं होतं. इथपर्यंत आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले होते. पॅरलल आपण मराठ्यांच्या इतिहासाकडे पण जात होतो. याच वेळी आपण सांगितलं 1707 मध्ये शाहूंची मुक्तता झाली होती. पुढे चालून शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये खेडची लढाई झाली, ज्यामध्ये शाहूंचा विजय झाला आणि ताराबाई पराभूत झाल्या. नंतर शाहूंनी साताऱ्याची गादी स्थापन केली होती 1708 मध्ये आणि याच वेळी ताराबाईंनी 1708 मध्ये कोल्हापूरची गादी स्थापन केली होती. नंतर ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना राजेशबाई आणि संभाजी द्वितीय यांनी गादीहून काढल्याचं पण आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, इसवी सन 1713 मध्ये. आणि आपण याच काळात पाहिलं होतं की कान्होजी आंग्रेंचं बंड झालं होतं. शाहूंनी बाळाजी विश्वनाथ भट्टाला पेशवा बनवलं होतं वगैरे, हे पॉइंट्स आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर एकंदरीत 1713-14 पर्यंतचा आणि 15 पर्यंतचा भाग आपण पाहिला होता दोन्हीकडे. 1715 मध्ये आपण सांगितलं होतं की इकडं बाळाजी विश्वनाथ भट्टानं शाहूंचा जो पक्ष आहे तो अतिशय स्ट्रॉंग बनवला होता आणि एकीकडे आपण फर्रुख सियरच्या बाबतीत पाहिलं होतं की 1713 ला गादीवर आलेला फर्रुख सियर, पण नंतर हा फर्रुख सियर जो होता त्याचे आणि त्याचे जे आता जे अब्दुल्ला आणि हुसेन अली हे जे सय्यद ब्रदर्स आहेत, यांच्यामध्ये लवकरच सम्राट फर्रुख सियर आणि जे हे 2 भाऊ होते फर्रुख सियरचे, सॉरी हुसेन ब्रदर्सचे, या 2 भावांच्या दरम्यान नंतरच्या काळामध्ये काय झालेलं होतं, थोडासा वाद झाला होता. ठीक आहे ना. एकंदरीत आपण हे ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की नेमकं इथे हे वाद काय झाले होते आणि कशामुळे हे वाद घडून आले होते. तर आणखी एकदा त्याला रिकॅप करतोय मी. हे बघा, जो फर्रुख सियर आहे, सम्राट आहे, याला गादीवर बसवण्यासाठी कोणी मदत केली होती? तर याला गादीवर बसवण्यासाठी मदत केली होती सय्यद बंधूंनी. ठीक आहे ना. पण या सय्यद बंधूंनी गादीवर बसवण्यासाठी मदत केली आणि सय्यद बंधू एक स्ट्रॉंग बनले या काळात, कारण याला गादीवर बसण्यासाठी फर्रुख सियरला सय्यद बंधूंनी मदत केल्यामुळं फर्रुख सियरने सम्राट झाल्यानंतर अब्दुल्लाला वजीर बनवलं आणि हुसेन अलीला मीर बक्षी बनवलं. पण प्रॉब्लेम कसा होता माहितीये का, की फर्रुख सियर हा थोडासा स्वतःच्या विश्वामध्ये जगणारा कार्यकर्ता होता. ऐशोआराम करण्यासाठी त्यानं आपला बराचसा वेळ घालून टाकला फर्रुख सियरने. तो फक्त ऐशोआराम करत होता आणि या काळामध्ये कारभार कोण बघत होतं? सय्यद बंधू बघत होते. ठीक आहे. कारण सय्यद बंधूंचं प्रस्थ या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं होतं? वाढलेलं होतं बाळांनो. मग सय्यद बंधूचं प्रस्थ वाढलं
आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की बघा दिल्लीच्या दरबारामध्ये या काळामध्ये वेगवेगळे गट होते. जसे इराणी गट होता, तुर्रानी सरदारांचा पण एक गट होता, जसं मागच्या लेक्चरला आपण सांगितलं. नंतर अफगाणी सरदारांचा पण एक गट तुम्हाला आढळून येतो आणि हिंदुस्थानी सरदारांचा पण एक गट होता. तर एकंदरीत हे जे सगळे गट तुम्हाला दिसून येतात, आढळून येतात. यापैकी जो इराणी गटाचा म्हणजे जे सय्यद बंधू होते, हे बघा सय्यद बंधूंचा गट आहे तो म्हणजे हिंदुस्थानी. सय्यद बंधू हिंदुस्थानी गटाचे होते. परिणाम काय झाला होता, की सय्यद बंधूंचं प्रस्थ वाढल्यामुळे हिंदुस्थानी गटाचं प्रस्थ वाढलं. ठीक आहे. आणि त्यामुळं कसं झालं, की हे इराणी, तुर्रानी आणि अफगाणी गटाचे जे सरदार होते, यांच्या मनामध्ये आता हिंदुस्थानी गटाविषयी थोडा विरोध चालू झाला पहा. ठीक आहे. या विरोधाचाच एक परिणाम असा होता, की इराणी, तुरानी, अफगाणी सरदारांनी कोणाला लावून द्यायला सुरुवात केली? या तिघांनी मिळून लावून द्यायला सुरुवात केली फर्रुखसियरला. ठीक आहे. तर फर्रुखसियरचे कानं भरायला सुरुवात केली या तिघांनी. कोणाच्या विरोधामध्ये? सय्यद बंधूंच्या विरोधामध्ये. आणि यामध्ये एक मेन व्यक्ती होता, तो तुरानी गटाचा एक सरदार होता. त्याचं नाव होतं मीर जुमला. ठीक आहे. हा मीर जुमला जो फर्रुखसियर आहे याचा अतिशय चांगला मित्र होता. आणि यानं मोठ्या प्रमाणात सय्यद बंधूंचे कान भरायला सुरुवात केली पहा. ठीक आहे. अशा पद्धतीनं मीर जुमलाने सय्यद बंधूंचे कानं भरायला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली. परिणाम फर्रुखसियरला पण वाटायला लागलं, की हो सय्यद बंधूंचं प्रस्ताव खूप जास्त वाढत चाललंय. सय्यद बंधूला कुठेतरी आपण कंट्रोल केलं पाहिजे. असं फर्रुखसियरला पण आता वाटायला लागलं होतं. ठीक आहे ना. परिणाम असा झाला, की सय्यद बंधूंनी काय करायला सुरुवात केली, की सय्यद बंधूंचे आता कान कापायला म्हणजे पंख कापायला सुरुवात केली फर्रुखसियरने. आहे का नाही? आणि सय्यद बंधूला समजायला लागलं होतं, की सम्राट आपल्याला थोडंसं इग्नोर करतोय आणि सम्राट आपल्या विरुद्ध भूमिका घेतोय. परिणाम असा झाला, की 1715 मध्ये ज्या सय्यद बंधूंच्या मदतीनं फर्रुखसियर सम्राट बनला होता, तो फर्रुखसियर आणि ते सय्यद बंधू यांच्यामध्ये आता दुरावा यायला सुरुवात झाली. आहे का नाही? याचं कारण कोण होतं? ॲक्चुअली याचं कारण फर्रुखसियरच होता. कारण तो तर कारभार बघत नव्हता. सगळा कारभार तर सय्यद बंधू बघत होते. परिणाम असा झाला होता, की फर्रुखसियरने पण फर्रुखसियरला नंतर असं वाटत होतं, की सय्यद बंधू खूप स्ट्रॉंग होतायत. परिणामतः त्यांना विरोध म्हणून फर्रुखसियरने सय्यद बंधूंचे अधिकार कमी करायला सुरुवात केली. ही गोष्ट कोणाला कळाली? सय्यद बंधूंना समजली. मग सय्यद बंधूंना हे कळायला लागलं आणि त्यांच्यामध्ये नंतर दुरावा निर्माण झाला. आता बघा फर्रुखसियरला असं वाटत होतं, की 2 भाऊ जर दिल्लीमध्ये राहिले दोन्ही भाऊ, तर दिल्लीमध्ये आपलं काही चालणार नाही. परिणामतः 1715 मध्ये फर्रुखसियरनं काय करून टाकलं, की हे जो छोटा भाऊ होता हुसेन अली, या हुसेन अलीला कुठं पाठवलं? दक्षिणेमध्ये पाठवलं. दक्षिणेमध्ये म्हणजे मराठ्यांच्या विरोधात पाठवलं. दक्षिणेचे जे यानं सांगितलं, की तुला दक्षिणेच्या 6 सुब्याची सुभेदारी दिली. म्हणजे हा सुभेदार बनवलं हुसेन अलीला. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? फर्रुखसियरने का केलं? कारण ह्या 2 भावांना दिल्लीमध्ये ठेवायचं नाही. यांना थोडं-थोडं वेगवेगळं करायचं. 2 भाऊ एकत्र राहिले तर यांची शक्ती वाढत चालली आहे. परिणाम त्यांची शक्ती कमी करण्यासाठी या 2 भावापैकी एका भावाला त्याने दक्षिणेत पाठवायचं ठरवलं. मराठ्यांच्या विरोधामध्ये. परिणाम हे हुसेन अलीला पण कळत होतं, अब्दुल्लाला पण कळत होतं, की हुसेन अलीला दक्षिणेचा सुभेदार का बनवतोय फर्रुखसियर? तर हे बनवण्याच्या पाठीमागे आपल्या 2 भावांना एकमेकांपासून तोडण्याचा हा प्लॅन आहे. हे ह्या दोन्ही बंधूंना समजलं होतं, हुसेन अलीला आणि अब्दुल्लाला. त्यामुळे सुरुवातीला तर हुसेन अलीने दक्षिणेत जायला नकार दिला. त्यानं सांगितलं, "ठीक आहे, मी दक्षिणेचा सुभेदार होतो, हरकत नाही. पण मी दक्षिणेचा कारभार दिल्लीत बसूनच बघतो." ठीक आहे. मग फर्रुखसियर म्हणला, "नाही, नाही, नाही, तुला दक्षिणेतच जावं लागेल. तिथं बसून तुला कारभार करावा लागेल." मग हुसेन अली म्हणला, "नाही, मी जातच नाही आता दक्षिणेमध्ये." ठीक आहे. परिणाम तर यांच्यामध्ये म्हणजे फर्रुखसियर आणि सय्यद बंधूंच्या मध्ये वाद काय झाले आणखी जास्तच वाढले पहा. ठीक आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये वाद आणखी काय झाले? जास्तच वाढले. मग शेवटी माहिती आहे का तुम्हाला ते फर्रुखसियरच्या आईनं मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून मग हुसेन अली ऐकला आणि 1715 मध्ये हुसेन अली हा कुठं गेला? दक्षिणेमध्ये निघाला. मराठ्यांच्या विरोधामध्ये, दक्षिणेमध्ये. यावेळी आपण पाहिलं 1715 पर्यंत शाहूंचा पक्ष अतिशय स्ट्रॉंग झाला होता. हे आपण ऑलरेडी पाहिलं. ॲक्चुअली हुसेन अली माहितीये का सुरुवातीपासून मराठ्यांचा विरोधक होता. आणि मग फर्रुखसियरला असं वाटत होतं, की या हुसेन अलीला एक तर दिल्लीतून बाहेर हाकलायचा त्याचा प्लॅन होता. दुसरी गोष्ट त्याला मराठ्यांच्या विरोधात पाठवू. परिणामतः मराठ्यांच्यामध्ये तो गुंतून बसेल आणि नंतर त्याला दिल्लीमध्ये येण्यासाठी वेळच मिळणार नाही. हा एक प्लॅन होता फर्रुखसियरचा. आणि ऑलरेडी तसा हुसेन अली सुरुवातीला मराठ्यांचा विरोधक होताच होता. परिणाम असा झाला होता, की हुसेन अली दक्षिणेत आला. आणि आल्याबरोबर त्यानं मराठ्यांशी पंगा सुरू केला. म्हणजे मराठ्यांसोबतचे वाद वाढायला लागले. हुसेन अलीचे आणि कोणाचे? हुसेन अलीचे आणि मराठ्यांचे जे वाद आहेत ते वाढायला लागले. हुसेन अलीनी मराठ्यांशी बरोबर विरोध केला आणि मग मराठ्यांनी या काळामध्ये गनिमी कावा सुरू केला आणि हुसेन अलीला परेशान करून सोडलं. आता फर्रुखसियरला बरं वाटत होतं, की हुसेन अली दक्षिणेत गेलाय, त्यातल्या त्यात मराठे त्याला त्रास द्यायलेत. या गोष्टीमुळं फर्रुखसियर ऑलरेडी कसा झाला होता? मस्त होता. त्याला बरं वाटत होतं या सगळ्या गोष्टी. याच काळामध्ये 1716 मध्ये आणखी एक घटना घडली पहा. फर्रुखसियरच्या काळात. फर्रुखसियरने या काळामध्ये बंदा बहादूरला पकडलं. बंदा बहादूर हे कोण होते? तर हे शीख जे राज्य चालवलं चाललंय
तर त्याच्यामध्ये हे बंदा बहादूर होते. शिखांचं राज्य हे शिखांचं आपण मागे सांगितलं गुरु गोविंद सिंगांच्या मृत्यूनंतर सर्व शिखांना एक करून मुघलांच्या विरुद्ध त्यांना लढा उभारण्याचं अतिशय महत्वाचं काम बंदा बहादूरने अवघ्या कमी वर्षामध्ये, अवघ्या काही काळात केलं होतं. आणि बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली शिखांनी एक मोठं सैन्य पण बंदा बहादूरनी शिखांचं उभं केलं होतं बंदा बहादूरनीच गुरु गोविंद सिंग यांच्या जे 4 साहिबजादे आहेत त्यांच्या मृत्यूचा बदला बंदा बहादूरनीच वजीर खानाचा हत्या करून बंदा बहादूरने घेतला होता. तर बंदा बहादुरीमध्ये म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिखांसाठी आणि हे खूप मोठं नाव होतं. पण दुर्दैवाने 1715 मध्ये बंदा बहादूरला पकडण्यात आलं आणि नंतर बंदा बहादूरला फर्रुख सिंहने कुठं आणायचे आदेश दिले, दिल्लीमध्ये आणायचे आदेश दिले आणि 1716 मध्ये मग बंदा बहादूरची दिल्लीमध्ये हत्या करण्यात आली. असं म्हणतात की ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना अतिशय क्रूरपणे ठार मारलं, सिमिलरली बंदा बहादूरला सुद्धा त्याच क्रूरपणे ठार मारण्याचं काम फर्रुख सिंहने केलं. तर जवळपास बंदा बहादूरच्या सोबत 750 शीख पकडण्यात आले होते. तर 1716 मध्ये दररोज 100 शिखांचे शिरच्छेद दिल्लीच्या रस्त्यांवर केले जात होते. त्यांना एकच सांगितलं जात होतं, इथं धर्मांतर करा, अदरवाईज मग आम्ही तुमची हत्या घडवून आणू. ठीक आहे. पण कुठल्याही शिखाने धर्मांतर केलं नाही आणि दररोज असं 100 शिखांना ठार मारण्यात आलं आणि मग शेवटच्या दिवशी बंदा बहादूरला सगळ्या शिखांची शिरकान केल्याच्या नंतर, त्यांची हत्या केल्याच्या नंतर शेवटी बंदा बहादूर राहिले होते. तर नंतर म्हणतात की बंदा बहादूरला अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं. इव्हन असंही सांगितलं जातं की बंदा बहादूरच्या समोर त्यांचा 4 वर्षाचा जो मुलगा होता, त्याची पहिले हत्या करण्यात आली. पहिले बंदा बहादूरला सांगण्यात आलं की तू धर्म स्वीकार म्हणजे तुला आणि तुझ्या मुलाला सोडून देऊ. परंतु बंदा बहादूरने सोडण्यास, धर्मांतर करण्यास नकार दिला. परिणामतः असं म्हणतात की बंदा बहादूरच्या समक्ष बंदा बहादूरच्या मुलाचा शिरच्छेद करण्यात आला. बंदा बहादूरच्या मुलाचं काळीज काढण्यात आलं आणि ते जबरदस्तीने बंदा बहादूरच्या तोंडामध्ये कोंबण्यात आलं. तर अतिशय क्रूरपणे बंदा बहादूरला काय करण्यात आलं, म्हणजे त्याचे बंदा बहादूर यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. नंतर असं म्हणतात की बंदा बहादूरचे नख काढण्यात आली, त्यांच्या शरीरावर त्यांची जी स्किन आहे, त्वचा आहे ती सुद्धा काढण्यात आली. त्यावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं होतं. ठीक आहे. पण तरी बंदा बहादूरनी नकार दिला. नंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. म्हणजे सेम ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना ठार मारण्यात आलं, जवळपास तशाच पद्धतीनं, तशाच क्रूरतेनं बंदा बहादूरला सुद्धा नंतर ठार मारण्यात आलं. तर हे काम फर्रुख सिंहच्याच काळामध्ये आपल्याला दिसून येतं. तर आता बघा इकडं काय झालेलं आहे, की हुसेन अली मराठ्यांसोबत लढत आहे. बंदा बहादूरची हत्या करण्यात आली. याच काळामध्ये एक अतिशय इम्पॉर्टंट घटना घडली आणि ही घटना इसवी सन 1717 मध्ये घडली बाळांनो. काय झालं 1717 ला? 1717 ला एक घटना घडली. काय झालं, की फर्रुख सिंहची मोठी मुलगी आजारी पडली. ठीक आहे. फर्रुख सिंहचा जीव होता आपल्या मुलीवर आणि मग फर्रुख सिंहची मोठी मुलगी आजारी पडल्याच्या नंतर फर्रुख सिंहने अनेक वैद्य, हकीम यांना बोलवलं, पण त्या मुलीच्या तब्येतीमध्ये कुठलीही सुधारणा होत नव्हती. याच काळात काय झालं, की काही ब्रिटिश व्यापारी हे फर्रुख सिंहच्या दरबारात आले. ब्रिटिश व्यापारी फर्रुख सिंहच्या दरबारात का आले? ब्रिटिश व्यापाऱ्यांची इच्छा होती, की फर्रुख सिंहने ब्रिटिशांना जकातमुक्त व्यापाराचा परवाना द्यावा. याचा अर्थ काय होतो? तर याचं म्हणणं असं होतं, की ब्रिटिशांना भारतामध्ये टॅक्स न घेता व्यापार करू द्यावा. या मागणीसाठी काही ब्रिटिश कुठे आले होते? बंगालमध्ये आलेले होते. सॉरी बंगालमध्ये होते. फर्रुख सिंहच्या दरबारात आलेले होते. आणि मग फर्रुख सिंहने त्याला या गोष्टीला नकार दिला. फर्रुख सिंहने सांगितलं, "बिलकुल नाही, असं होऊ शकत नाही. तुम्हाला टॅक्स तर द्यावाच लागणार आहे. टॅक्स दिल्याशिवाय तुम्हाला हे काही काम करता येणार नाही." ठीक आहे ना? परिणाम असा झाला, की फर्रुख सिंहच्या दरबारामध्ये जे ब्रिटिश आले त्यांना रिकामे हात जावं लागलं. पण त्याच वेळी ब्रिटिशांना एक गोष्ट कळाली, की फर्रुख सिंहची जी मुलगी आहे ती आजारी आहे. त्यावेळी ब्रिटिशांनी काय केलं, फर्रुख सिंहची परत एकदा भेट घेतली आणि फर्रुख सिंहला सांगितलं, की आमच्याकडे एकापेक्षा एक चांगले डॉक्टर्स आहेत. तुम्ही सर्व वैद्य, हकीम करून बसलेले आहात. आता एक काम करा, एक आमचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून पण तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या. बघा काही फरक पडतोय का? आणि मग फर्रुख सिंहनी ब्रिटिशांना सांगितलं, "ठीक आहे, तुमचा जो बेस्ट डॉक्टर आहे त्याला बोलून घ्या." आणि मग डॉक्टर हॅमिल्टन हा याला भारतात बोलवण्यात आलं. डॉक्टर हॅमिल्टन होता, हा इंग्लंडमध्ये होता आणि अतिशय गाजलेला डॉक्टर होता. तर या हॅमिल्टनला भारतामध्ये बोलवण्यात आलं फर्रुख सिंहच्या मुलीवर उपचार करण्यासाठी आणि मग डॉक्टर हॅमिल्टन भारतात आला आणि भारतात आल्याच्या नंतर त्याने फर्रुख सिंहच्या मुलीवर उपचार केले आणि या उपचाराने ती मुलगी नंतर ठीक झाली, बरी झाली आणि ती मुलगी बरी झाल्याच्यामुळं काय झालं माहितीये का, हॅमिल्टनने केलेल्या उपचारामुळं फर्रुख सिंह खुश झाला आणि फर्रुख सिंहने नंतर काय केलं, की फर्रुख सिंहने ती जी मुलगी आहे तिच्या उपचारामध्ये ती मुलगी बरी झाल्याच्या नंतर फर्रुख सिंहने हॅमिल्टनला काही मागण्याचा आदेश दिला असं म्हणतात. या बदल्यात हॅमिल्टननी सांगितलं, की आमच्या व्यापाऱ्यांना तुम्ही जकातमुक्त व्यापार करू द्या भारतामध्ये. पण ही खूप अवघड गोष्ट होती. पण हॅमिल्टनला आपण शब्द दिलाय म्हणून यावेळी असं म्हणतात, की फर्रुख सिंहने संपूर्ण भारतात ब्रिटिशांना जकातमुक्त व्यापाराचा परवाना दिला नाही.
तर बंगालमध्ये मात्र ब्रिटिशांना जकातमुक्त व्यापाराचा परवाना दिला. ठीक आहे. त्यांनी सांगितले सगळ्या भारतात येऊ शकत नाही. हां, पण बंगालमध्ये मात्र ब्रिटिश काय करू शकतात? जकातमुक्त व्यापार करू शकतात. प्रतिवर्षी फक्त 3,000 रुपयाच्या बदल्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये काय करू बंगालमध्ये काय करू शकतात? व्यापार करू शकतात. मग त्यांना टॅक्स लागणार नाही. तर ही अतिशय मोठी चूक ही फर्रुखसियरच्या काळात झाली होती आणि फर्रुखसियर हाच तो सम्राट होता ज्याने ब्रिटिशांना बंगालमध्ये काय केलं होतं? जकातमुक्त व्यापाराचा परवाना दिला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे काम पण इकडे झालं. याच काळामध्ये एक घटना घडली पहा. हे बघा मराठे आणि हुसेन अली यांच्यामध्ये आपण आता ऑलरेडी सांगितलं की हुसेन अली दक्षिणेत आला होता आणि मराठ्यांसोबत त्याने भांडणाला सुरुवात केली, पंगा घेतला. मराठ्यांनी नंतर मोठ्या प्रमाणात काय केलं होतं? की मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात हुसेन अलीला त्रास दिला गनिमी काव्यामुळं. नंतर हुसेन अली बेजार झाला, परेशान झाला. ही गोष्ट जेव्हा फर्रुखसियरला कळाली की मराठे हुसेन अलीला त्रास देतात. फर्रुखसियरला वाटत होतं की काही झालं तरी या सय्यद बंधूंपैकी एकाचा जर आपण काटा काढला तर आपल्याला पुढे चालून काय होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही. म्हणून त्याने एक काम केलं सय्यद बंधूंनी सॉरी फर्रुखसियरने एक काम काय केलं, तर त्यानं काय केलं की मराठा यावेळेस जे पेशवा होते छत्रपती शाहू महाराज, तर छत्रपती शाहू यांना त्याने एक पत्र पाठवलं आणि त्यानं या पत्रामध्ये आदेश म्हणजे छत्रपती शाहूंच्या पुढे एक योजना आखली. त्यानं सांगितलं की या हुसेन अलीला जर तुम्ही मारून टाकलं तर या दक्षिणेची शाही सुब्याची सुभेदारी आणि सरदेशमुखी आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे दक्षिणेच्या शाही सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखी हे अधिकार आम्ही तुम्हाला देऊ. पण त्या बदल्यामध्ये तुम्ही कोणाला मारा? मग त्या बदल्यामध्ये हुसेन अलीला मारा. कारण हुसेन अलीचं प्रस्थ काय झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललं होतं. मराठ्यांसाठी सुवर्ण संधी होती पहा. जर मराठे ऑलरेडी हुसेन अलीने मराठ्यांना विरोध केला होता. मग मराठ्यांना पण ही सुवर्ण संधी वाटत होती. मराठ्यांना पण वाटत होतं, की हो असंही आपल्याला हुसेन अली काय करतोय, विरोधच करतोय. परिणामतः काय करण्यात आलं, की मराठे आणि हुसेन अली यांच्यामधल्या भांडणाचा फायदा हा सम्राटाने घ्यायला सुरुवात केली आणि सम्राटाने एक ऑफर दिली मराठा छत्रपती शाहू महाराजांना आणि मग शाहू महाराजांना त्यांनी सांगितलं, की बाबा तुम्ही हुसेन अलीची कत्तल करा. जर तुम्ही हुसेन अलीला ठार मारलात तर दक्षिणेच्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखी आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे. तर चौथाई आणि सरदेशमुखी दोन्ही देण्याच्या मान्य करण्यात आलं. मराठ्यांना वाटत होतं, की या मराठ्यांना यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे. पण असं म्हणतात, की त्याच वेळी माहितीये का, हे जे पत्र हुसेन अलीला ठार मारण्यासाठी मराठ्यांना कोणी लिहिलं होतं? फर्रुखसियरनी लिहिलं होतं, सम्राटाने लिहिलं होतं. ते पत्र मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शाहू आणि यावेळी जे मराठ्यांचे पेशवे होते बाळाजी विश्वनाथ भट्ट यांनी हे पत्र हुसेन अलीला नेऊन दाखवलं. आणि त्याला सांगलं, "बघ तुझा सम्राट तुलाच मारण्यासाठी आम्हाला ऑफर देतोय." मग हुसेन अलीचे डोळे उघडले आणि हुसेन अलीला वाटलं, "अरे आपण चूक वागलो. मराठ्यांना विरोध करून यामध्ये आपल्याला काही फायदा नाही. उलट मराठ्यांची मदत आपल्याला घेणं महत्वाचं आहे. कारण आपला सम्राट आपल्याला काय करायला बसलाय? मारायला बसलाय, टपकायला बसलाय." परिणामतः मराठ्यांनी असा गोष्ट घडवून आणली, की मग हुसेन अलीने मराठ्यांचे पाय धरल्यासारखे धरले आणि मराठ्यांना सांगितलं, की "बाबा जे झालं ते झालं. यानंतर तुम्ही मला मदत करा. सम्राटाचं तुम्ही काही तेवढं ऐकू नका. मला मदत करा." आणि मग मराठ्यांनी सांगितलं, "ठीक आहे, आम्ही तुला मदत करू, पण त्या बदल्यामध्ये आम्हाला काय पाहिजे? तर त्या बदल्यामध्ये आम्हाला काहीतरी द्या." मग काय द्या? ते बघा चौथाई तुला असे ठार मारलं तर चौथाई आणि सरदेशमुखी आम्हाला तर सम्राटाकडून मिळाली आहे. याच्यावर काय देतोस का बोल? आहे का नाही? ही मराठ्यांची अट होती. म्हणजे मराठे म्हणत होते, की "बुवा तुला जर ठार मारलं, तर आम्हाला ऑलरेडी काय मिळणार आहे? चौथाई सरदेशमुखी तर सम्राट देणार आहे. मग आता याच्यावर तू काही देत असशील तर आम्ही तुझी मदत करू." ठीक आहे. मग हुसेन अलीनी सांगितलं, "ठीक आहे, डन. एक काम करा, चौथाई सरदेशमुखी तर आम्ही तुम्हाला देतोच देतो. पण सोबत मग काही चर्चा झाली आणि या चर्चेअंतर्गत मराठे आणि हुसेन अली यांच्यामध्ये 1718 ला एक करार झाला. हा करार अतिशय महत्वाचा आहे पहा. या कराराला मराठा साम्राज्याचा मॅग्ना चार्टा म्हणून या कराराला मानलं जातं. तर मराठा साम्राज्याचा मॅग्ना चार्टा म्हणजे कोणता करार आहे? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल, तर तो प्रश्न कोणता आहे? तो करार कोणता आहे? 1718 चा हुसेन अली आणि मराठ्यांच्या दरम्यान झालेला करार आहे. मग या करारानुसार मराठ्यांना काय मिळणार आहे? मराठ्यांनी हुसेन अलीनी सांगितलं, "तुम्हाला चौथाई सरदेशमुखी तर मी तर द्यायला होतो." प्लस याने सांगितलं, की मराठ्यांच्या स्वराज्याला मान्यता आम्ही मिळवून देऊ. ठीक आहे. हे बघा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे काही स्वराज्य आहे, या स्वराज्याला मुघलांनी मान्यता दिलेली नाहीये. तर यावेळेस हुसेन अली म्हणतोय, की मी तुमच्या स्वराज्याला म्हणजे मराठ्यांच्या स्वराज्याला मान्यता प्राप्त करून देईल. मान्यता मिळवून देईल. म्हणजे मराठा स्वराज्य आता हे लीगली होईल. ठीक आहे ना? म्हणजे मान्य करतायत, की तुमचा विरोधक नाही असा एक राजा आहे, हे सगळं आहे. हे मान्य करणार या करारानुसार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या करारानुसार असं ठरलं, की बघा येसूबाई ज्या संभाजी महाराजांच्या पत्नी आणि आता छत्रपती शाहूंच्या आई आहेत. येसूबाई
व इतर जे काही राजघराण्यातील लोक आहेत, जे कैदी म्हणून आणखीनही कोणाच्याकडे आहेत? मुघलांच्याकडे आहेत. ठीक आहे. तर हे कैदी मग ते येसुबाई असतील किंवा त्यांच्या शिवाजी महाराजांच्या घराण्यातले जेवढे काही लोक कैदेमध्ये होते सगळेच्या सगळे लोक आहेत. यांची सुद्धा मुक्तता केली जाईल. तुम्हाला मागे आपण सांगितलं पाहिजे येसुबाई आणि इतर कैदी जे आहेत ते जवळपास 1689 पासून कैदेत आहेत. आता 1718 उजाडलंय. तरी ते कैदेतच होते. त्यावेळेस आपण सांगितलं फक्त शाहूंना तेवढं सोडलं होतं. बाकी तशाला तसे कैदी मुघलांच्या मध्येच होते. तर या कैदी यांची काय केली जाईल? मुक्तता करण्यात येईल. हे पण इथं मान्य करण्यात आलं या करारानुसार. म्हणजे आता बघा मराठ्यांना सम्राटापेक्षा कोणाबरोबर फायदा जास्त दिसतोय? हुसेन अली बरोबर. पण मराठे हुसेन अलीला म्हटले, की "बाबा ठीक आहे, तू आमच्यासोबत करार करायलास, पण या कराराला मान्यता तर सम्राटच देईल ना. मग सम्राट यावर शिक्का मारेल का?" तर हुसेन अली म्हणला, "काही प्रॉब्लेम नाही. सम्राटाचा जो शिक्का घेण्याचं काम आहे ते माझ्याकडे असेल. ठीक आहे, ते काम मी करून टाकतो." आणि मग अशा पद्धतीनं 1718 मध्ये हुसेन अली आणि मराठे यांच्यामध्ये काय झाला? एक करार झाला. हा अतिशय महत्वाचा करार होता. पण हा करार झाल्यानंतर या करारावर सह्या आणि शिक्के मारण्यासाठी हुसेन अलींनी हा करार कोणाकडे पाठवला? फर्रुखसिंहकडे पाठवला. ठीक आहे ना. मग फर्रुखसिंह रागावला. फर्रुखसिंहला वाटलं माझ्या माघारी म्हणजे हा करार कसा काय करू शकतो हुसेन अली? परिणामतः हुसेन अलीने मराठ्यांशी केलेल्या कराराला मान्यता देण्याचं फर्रुखसिंहनं नाकारलं. फर्रुखसिंहनं म्हटलं मला हा करार मान्यच नाही. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं फर्रुखसिंह करार काय करतोय आता? अमान्य करतोय. मग फर्रुखसिंहनी जो करार केला, जो अमान्य केलेला करार आहे, या कराराला आणि पण याबरोबरच फर्रुखसिंहला राग पण आला हुसेन अलीचा आणि मग त्यानं सय्यद बंधूंना ठार मारण्यासाठी एक षडयंत्र रचलं. ठीक आहे. कोणाला ठार मारण्यासाठी षडयंत्र रचलं? ते षडयंत्र रचलं सय्यद बंधूंना ठार मारण्यासाठीच एक षडयंत्र रचण्यात आलं. आणि मग हे षडयंत्र उघडं पडलं. हे षडयंत्र पूर्णत्वास गेलं नाही आणि हे नंतर सय्यद बंधूला कळालं, की आपल्याला ठार मारण्यासाठी जे षडयंत्र रचलं चाललंय, हे षडयंत्र कोण रचत आहे? फर्रुखसिंह रचत आहे. हे सय्यद बंधूला कळालं. परिणामतः हे षडयंत्र रचल्याच्या नंतर अब्दुल्लाला मारण्यासाठी हे षडयंत्र रचलं होतं. पण ते उघडं पडलं आणि हे षडयंत्र फर्रुखसिंहनं रचलंय हेही आता सिद्ध झालं. परिणाम असा झाला, की दिल्लीमध्ये असणाऱ्या अब्दुल्लाने आपला छोटा भाऊ असणाऱ्या हुसेन अलीला मराठ्यांना घेऊन दिल्लीत येण्याचे आदेश दिले. आणि मराठ्यांच्या 15,000च्या फौजेनिशी कारण या करारानुसार मराठी आता हुसेन अलीला मदत करतील असं ठरलं होतं. नेहमी मराठी 15,000च्या फौजेनुसार हुसेन अलीच्या सोबत राहतील असंही ठरलं होतं. कारण हा करार तसाच होता. मग आता हुसेन अलीनी मराठ्यांना सांगितलं चला आपल्याला दिल्लीत जायचंय कारण फर्रुखसिंह आमच्या भावाला मारण्यासाठी प्रयत्न करतोय. तर फर्रुखसिंहच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून मराठ्यांना घेऊन हुसेन अली कुठे निघाला? दिल्लीकडे निघाला पहा. ठीक आहे. आणि हुसेन अली दिल्लीमध्ये गेला आणि दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर सगळे परेशान झाले, की हुसेन अली अचानक दिल्लीमध्ये कसा काय आला? आहे का नाही? सगळेजण ह्या बाबतीमध्ये परेशान आहेत, की हुसेन अली अचानक कसा काय दिल्लीमध्ये येऊ शकतो? पण काही झालं तरी हुसेन अली दिल्लीत आला आणि अफवांना पेव सुटलं. या अफवा वाढतच गेल्या आणि या अफवा वाढत जाऊन इसवी सन 1719 हुसेन अली आणि सय्यद बंधू मधले मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यामध्ये काय झाले? वाद झाले. आणि या वादातून शेवटी सय्यद बंधूंनी मराठे होते सय्यद बंधूंच्या सोबत सय्यद बंधूंनी या वादामध्ये शेवटी फर्रुखसिंहलाच त्याच्याच लाल किल्ल्यामध्ये पकडलं आणि 1719 मध्ये फर्रुखसिंहची हत्या करून टाकली. बघा ज्या सम्राटाचा वजीर आणि सेनापती एवढा स्ट्रॉंग आहे, की तो आपल्या सम्राटाचीच हत्या करून टाकला. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं सय्यद बंधू आता सर्वोच्च व्यक्ती बनले. पण सय्यद बंधू गादीवर बसू शकत नव्हते. यांना काही केलं तरी फर्रुखसिंहच्याच घराण्यातल्या लोकांना गादीवर बसवणं भाग होतं. म्हणून फर्रुखसिंहची हत्या केल्यानंतर सय्यद बंधूंनी पहिले रफी उद राजद याला गादीवर बसवलं 1719 मध्ये. रफी उद राजदला. ठीक आहे. पण 3-4 महिन्यातच रफी उद राजदचा मृत्यू झाला. हा 3-4 महिन्यातच मेला. आणि मग रफी उद राजदच्या नंतर सय्यद बंधूंनी रफी उद्दौलाला गादीवर बसवले. हे रफी उद्दौला आणि रफी उद राजद कोण होते? तर हे बघा हे रफी उद्दौला आणि रफी उद राजद हे इथं आपण मागं पाहिलं ना जहादर शहाचा एक भाऊ होता रफी उद शान ऐका ना ते रफी उद शानचे पोरं होते रफी उद्दौला आणि रफी उद राजद. पण रफी उद्दौला 3 महिने झालं गादीवर बसला की लगेच मेला. याचं कारण होतं की हा अफूच्या पूर्णतः व्यसनामध्ये अडकला होता. असा मरायला टेकला होता. सय्यद बंधूने अशीच माणसं गादीवर पाहिजे होती की जी उगा नावाला यांच्या घराण्यातली आहे बाकी सत्ता आपल्याच हातात राहावी. म्हणून सय्यद बंधूंनी अशी मरायला टेकलेल्या रफी उद राजदला गादीवर बसवलं. आणि दुर्दैव आणि योगायोगाने 3-4 महिन्यातच रफी उद राजदचा मृत्यू झाला पहा. मग रफी उद राजदचा मृत्यू झाला की सय्यद बंधूंनी त्याच वर्षी कोणाला गादीवर बसवलं 1719 मध्येच रफी उद्दौलाला याच्या छोट्या भावाला याच्या रफी उद राजदच्या छोट्या भावाला गादीवर बसवलं. हाही पूर्णतः अफूच्या व्यसनामध्ये गुंतलेला होता. हाही मरायला टेकला होता.
लवकरच समजून गेलं की रफी-उद-दौलाला उठता येत नाही, बसता येत नाही. परिणामतः यालाही गादीवरून काढण्यात आलं 1719 मध्ये. ठीक आहे. आणि लवकरच याचाही मृत्यू झाला. दोन्ही भाऊ एका पाठोपाठ एक मेले. आता सय्यद बंधूंच्या पुढे मोठा प्रश्न होता, की गादीवर बसवायचं कोणाला? आहे का नाही? आता सय्यद बंधूंच्या पुढे मोठा प्रश्न आहे, की गादीवर कोणाला बसवायचं? आणि मग सय्यद बंधूंनी अशा वेळी आपलं जो मनसोक्त ऐकतो, अशा व्यक्तीला गादीवर बसवलं. हा व्यक्ती म्हणजे जहानशहाचा मुलगा आहे. हा जहानशाह कोण होता? तर इथं बघा जहादर शहाचा छोटा भाऊ आणि बहादूर शहाचा सगळ्यात छोटा मुलगा जहादर शाह. याला तर ठार मारलं होतं जहादर शहाने. पण याचा एक मुलगा होता, याच्या मुलाचं नाव होतं महमद शहा. तर या महमद शहाला गादीवर बसवायचं ठरवण्यात आलं. ठीक आहे. आणि मग हे कोणी ठरवलं? सय्यद बंधूंनी. कोणाला गादीवर बसवलं? महमद शहाला बसवायचं ठरलं. याचं ॲक्चुअल नाव रोशन अख्तर होतं. आणि याला महमद शाह म्हणून कुठं बसवण्यात आलं? 1719 ला गादीवर. बघा 1719 मध्ये 3 गोष्टी आहेत. एक गोष्ट किती मोठी आहे, की 1719 मध्ये फर्रुख सियरला गादीवर बसून काढलं. पहिला फर्रुख सियर सम्राट होता 1719 ला. दुसरा कोण होता? रफीउद राजद होता. तिसरा कोण होता? रफीउद्दौला. आणि 1719 मध्ये शेवटी कोणाला बसवण्यात आलं? महमद शहाला. म्हणजे 1719 हा मुघलांच्या इतिहासातला अतिशय बेकार दिवस होता. याचं कारण असं होतं, की यावेळेस महमद शहा काय झालेला होता, म्हणजे एकूण 4 सम्राट एकाच वर्षात गादीवर बसवले. कोणी? सय्यद बंधूंनी. म्हणजे सय्यद बंधू हे या काळात काय बनले होते? तर सय्यद बंधू हे या काळामध्ये आपण म्हणू सय्यद बंधू हे या काळामध्ये काय बनलेले आहेत? किंग मेकर बनलेले आहेत, आहे का नाही? कोणाला गादीवर बसवायचं आणि कोणाला काढायचं हे सय्यद बंधू ठरवत होते. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं सय्यद बंधूंनी आता कोणाला गादीवर बसवलं? त्यांनी बसवलं महमद शहाला. हे बघा महमद शाह एक 18-19 वर्षाचा यंग पोरगा होता आणि सय्यद बंधूचं सगळं ऐकायचा. सय्यद बंधूंना असं वाटत होतं, की हा महमद शाह आपलं सगळं काही ऐकतो. ठीक आहे. म्हणून त्यांनी अशाच व्यक्तीला गादीवर बसवायचं. पण महमद शाह वेगळा होता. त्याचे दात खायचे दात वेगळे होते आणि दाखवायचे होते. तो सय्यद बंधूंना रिस्पेक्ट करायचा. सय्यद बंधू समोर आले की रिस्पेक्ट करायचा. पण मनातून त्याला सय्यद बंधूचा भयंकर राग होता. आहे का नाही? मग याच वेळी आणखी एक झालं. महमद शहाला गादीवर बसवलं. तेव्हा मराठे ऑलरेडी सय्यद बंधू बरोबर होते. आणि नंतर मग मराठ्यांच्या या करारावर रफीउद राजदकडून काय करण्यात आली? स्वाक्षरी करण्यात आली. म्हणजे सम्राटाकडून स्वाक्षरी झाली आणि मराठ्यांचा करार पूर्णत्वास सय्यद बंधूंनी आणला. ठीक आहे. मग मराठे यावेळी येसुबाई वगैरे जे आपले कैदी होते, जे मुघलांच्या कैदेमध्ये कैद होते, या सगळ्यांना घेऊन मराठे कुठे निघाले? दक्षिणेमध्ये आले. आता या करारानुसार मराठ्यांच्या स्वराज्याला मान्यता पण मिळाली होती आणि येसुबाई जे संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या आई आहेत, हे आणि इतर सगळे कैदी घेऊन मराठे कुठं आले? दक्षिणेमध्ये आले. अशा आणि मराठ्यांना सोबतच चौथ्या आणि सरदेशमुखीचे अधिकार सुद्धा काय करण्यात आले? देण्यात आले पहा. तर अशा पद्धतीनं मराठ्यांचा खूप मोठा फायदा झाला. पण सय्यद बंधूंनी या काळामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये एक किंग मेकरची भूमिका बजावली आणि सय्यद बंधूंनी शेवटी आता 1719 ला कोणाला गादीवर बसवलं? महमद शहाला गादीवर बसवलं पहा. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीनं महमद शहा आता दिल्लीचा काय बनला? सम्राट बनला. कोण बनला दिल्लीचा सम्राट आता? महमद शहा बनला. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने आपण सांगितलं. आणि एकीकडे सम्राट महमद शाह बनला असताना दुसरीकडं जेव्हा सगळ्या कैदी सगळ्यांना घेऊन जेव्हा मराठा सैन्य बाळाजी विश्वनाथ भट्टाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आलं 1719 ला. पण दुर्दैवाने याच वेळी बाळाजी विश्वनाथ भट्ट महाराष्ट्रात पोहोचले आणि पोहोचले की त्यांची तब्येत बिघडली आणि सासवड इथे बाळाजी विश्वनाथ भट्टाचा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. तर बाळाजी विश्वनाथ भट्ट जे मराठ्यांचे पेशवे होते आणि ज्यांनी शाहूंचं स्थान अतिशय स्ट्रॉंग बनवलं होतं, त्या पेशव्यांचा काय झाला? मृत्यू झाला. हे बघा बाळाजीला 2 मुलं होती. यापैकी पहिला मुलगा होता, त्याचं नाव होतं बाजीराव. बाजीराव प्रथम म्हणतात यांना. हेच ते आपले मस्तानीवाले बाजीराव आणि पराक्रमी असलेले बाजीराव. आणि यांच्या छोट्या मुलाचं नाव होतं चिमाजी अप्पा. काही लोक यांना चिमणाजी अप्पा असं पण म्हणतात. तर ह्या 2 मुलं होते पहा बाळाजीला. बाळाजी विश्वनाथ भट्टाचा जेव्हा मृत्यू झाला 1720 मध्ये, यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंच्या पुढे मोठा प्रश्न होता, की गादीवर बसवायचं कोणाला? पण आपल्या कठीण प्रसंगी बाळाजींनी आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवलं. आपला हात नाही सोडला, आपली मदत नाही सोडली. याचा विचार करून छत्रपती शाहूंनी याच बाळाजीचा 20 वर्षाचा मुलगा असणाऱ्या बाजीरावाला गादीवर बसवलं. गादीवर बसवलं म्हणजे पेशवा बनवलं. आणि अशा पद्धतीनं 1720 मध्ये बाजीराव काय बनले? मराठ्यांचे पेशवा बनले. 20 वर्षाच्या वयी बाजीराव मराठ्यांचे पेशवा बनले पहा. ठीक आहे. अशा पद्धतीनं मराठ्यांच्या मध्ये पेशवा तुम्हाला कोण दिसतात? बाजीराव झाल्याचे दिसून येतात पहा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो हे होतं मराठा साम्राज्य आणि मराठा साम्राज्याच्या बद्दल म्हणजे बाळाजी, बाजीराव. पण इकडे दुसरीकडे महमद शहाचं कसं होतं पहा. महमद शहाच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम असा होता, की एकीकडे बघा 1720 ला आता कोण गादीवर आलेला आहे? 1720 ला मराठ्यांमध्ये पेशवा बनलेला बाजीराव.
बाजीराव आपल्या वडिलाच्या थोडा अपोजिट होता पहा. ठीक आहे. बाजीरावाचे विचार असे नव्हते वडिलांसारखे. वडिलांचं कसं होतं, वडील तलवार आणि सोबत शब्द ह्या दोन्हींनी लढायचे. जिथं शब्दाची गरज आहे तिथं शब्द वापरायचे, जिथं तलवारीने लढायचे तिथं त्याची तलवार लढायचे. कोण? बाळाजी विश्वनाथ भट्ट. पण बाजीराव तसा नव्हता. बाजीरावाचं सिंपल धोरण होतं, एक घाव दोन तुकडे. या पद्धतीचं धोरण बाजीरावाचं होतं. बाजीराव नेहमी म्हणायचे, की एक फांद्या तोडत बसण्यापेक्षा म्हणजे मुघलांना एका करून पराभूत करण्यापेक्षा सरळ-सरळ दिल्लीवर आक्रमण करा आणि दिल्ली जिंका म्हणजे अख्खे मुघल सरदार तुमच्या पुढे पराभूत होतील. तर म्हणजे सिंपल आहे, की एक फांद्या तोडण्याच्या पेक्षा कुठल्याही झाडाच्या बुंध्यावर म्हणजेच खोडावर घाव घाला, म्हणजे सगळं झाड तुटून पडेल. म्हणजे बाजीरावाचं म्हणणं होतं, दिल्लीवर आक्रमण करा. एका मुघल सरदाराबरोबर लढण्यात मतलब नाही. असा विचार कोण करत होते? बाजीराव अशा विचाराचे होते. म्हणजे अतिशय आक्रमकवादी विचाराचा बाजीराव होता. आणि दुसरीकडे याच वेळेला दिल्लीच्या गादीवर म्हणजे बाजीराव पेशवा होणं आणि दिल्लीच्या गादीवर मोहम्मद शाह येणं, या दोन्ही गोष्टी काय झाल्या? वेगळ्या झाल्या. हे बघा, मोहम्मद शाह अतिशय विलासी प्रवृत्तीचा होता. 20 वर्षाचा युवक असेल, म्हणून याने आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त विलासीपणा केला, ऐशाराम केली. म्हणून मोहम्मद शहाला रंगीला या टोपण नावाने इतिहासकार ओळखतात पहा. इतिहासकारांनी याला रंगीला असं टोपण नाव दिलेलं आहे. ऑलरेडी एमपीएससीने यावर क्वेश्चन सुद्धा विचारलेला आहे पहा. ठीक आहे. आणि पण लवकरच आणखी एक घटना घडली. मोहम्मद शाह आपण काय सांगितलं, की त्याला गादीवर बसवलं सय्यद बंधूंनी. मोहम्मद शाह सय्यद बंधूंच्या पुढे कसा समजून वागायचा, की आपण कसे आहोत, सय्यद बंधूंचं सगळं ऐकणार आहोत. पण मनातून सय्यद बंधूंचा भयंकर काय करायचा? राग करायचा मोहम्मद शाह. ठीक आहे. याच काळामध्ये दिल्लीच्या दरबारामध्ये सय्यद बंधूंच्या नंतर जर सगळ्यात स्ट्रॉंग कोण असेल, सय्यद बंधू तर सगळ्यात स्ट्रॉंग झाले होते आता. सगळ्यात स्ट्रॉंग सरदार सय्यद बंधू होते. सेकंड नंबरचा स्ट्रॉंग सरदार होता, त्याचं नाव होतं चिन किलीच खान. ठीक आहे. हा चिन किलीच खान जो आहे ना, यालाच निजाम उल मुल्क म्हणतात. ठीक आहे. तर हा निजाम उल मुल्क दुसऱ्या क्रमांकाचा स्ट्रॉंग सरदार होता दिल्लीमध्ये सय्यद बंधूंच्या नंतर. ठीक आहे. तर या निजाम उल मुल्क आणि सय्यद बंधू या दोघांच्या मध्ये ऑलरेडी ऑब्विसली विरोध असणारच आहे, कारण सय्यद बंधू सगळ्यात स्ट्रॉंग होते आणि निजाम उल मुल्क दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सरदार होता. त्यामुळे या दोघांच्या मध्ये प्रभावासाठी काय झालेलं होतं? मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता पहा. ठीक आहे ना. आणि मग लवकरच आणखी एक घटना घडली पहा. 1720-21 मध्ये रंगीला जो होता आता गादीवर आला होता. रंगीलाला आपण सांगितलं की सय्यद बंधूंचा भयंकर राग होता. या रंगीलानं आणि सेकंड नंबरचा जो मोठा सरदार होता निजाम उल मुल्क, या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला सय्यद बंधूला ठार मारण्याचा. आणि या प्लॅन अंतर्गत, या कटकारस्थाना अंतर्गत त्यांनी 1720 मध्ये हुसेन अली सय्यदची हत्या घडून आणली. ठीक आहे. म्हणजे सय्यद बंधूपैकी जो हुसेन अली सय्यद होता त्याची हत्या घडून आणली. आणि नंतर 1722 मध्ये त्याने अब्दुल्ला सय्यदची सुद्धा हत्या घडून आणली. आणि अशा पद्धतीनं एक मोठं प्रस्थ भारताच्या इतिहासातले पहिले किंगमेकर म्हणू शकता तुम्ही. आधुनिक भारताच्या इतिहासातले ते होते सय्यद बंधू. हे किंगमेकर यांचं काय झालं, अस्तित्व हे संपवून टाकलं. हे अस्तित्व संपवण्याचं काम कोणी केलं? निजाम उल मुल्क आणि रंगीला असणाऱ्या मोहम्मद शहाने केलं. आणि सय्यद बंधू किंगमेकर जे होते यांच्या कटकारस्थान करून त्यांच्या हत्या घडून आणल्या. याबद्दल निजाम उल मुल्कला मोहम्मद शहाने असफ जहा ही पदवी दिली. म्हणजे चिनकलीज खान हाच निजाम उल मुल्क आहे आणि हाच कोण आहे? असफ जहा आहे. तर असफ जहा म्हणजे ही एक पदवी होती. आणि ही पदवी सय्यद बंधूंची हत्या करण्यामध्ये मदत केल्यामुळं मोहम्मद शाह रंगीलानं कोणाला दिली? निजाम उल मुल्कला दिली. अशा पद्धतीनं मित्रांनो 1720 पर्यंत दिल्लीच्या गादीमध्ये अशी कटकारस्थानं झाली. आणि मोहम्मद शहाने कारभार आपल्या हातामध्ये घेतला. तो रंगीला होता. निजाम उल मुल्कच्या मदतीनं सय्यद बंधू सुद्धा ठार मारले गेले होते. आणि मोहम्मद शहाच्या पुढे आता कोणताही विरोधक नव्हता. पण एकीकडे मोहम्मद शाह विलासीपणा करत असतानाच दुसरीकडे मराठ्यांचा पेशवा म्हणून एक 20 वर्षाचा यंग पोरगा आला होता आणि त्याचं नाव होतं बाजीराव. आणि मग बाजीरावाने नेमकं पुढे काय काय केलं आणि मोहम्मद शहाच्या पुढे काय झालं, याविषयीच्या दोन्ही मुद्द्यांविषयीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत बाळांनो. नेमकं काय इथून पुढचा इतिहास आहे 1720च्या नंतरचा, त्याविषयीची माहिती नेक्स्ट लेक्चरला घेऊ. सध्या इथं थांबू. बाय बाय आणि काळजी घ्या. ठीक आहे, थांबू मित्रांनो.